गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या श्रीवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतवर्णासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मङ्गलमूर्ति मोरया। दरवर्षीप्रमाणे माघ महिन्यातल्या प्रतिपदेपासून पंचमीपर्यंतच्या या माघी गणेश जयंतीच्या उत्सवाची आज आपण सगळ्यांनी देवांना पालखीतून छान मिरवून आणलं। एरवी 6 महिने देव इथे बसून आपण त्यांच्या दर्शनाला आल्यानंतर आपण त्यांच्यासमोर जी काही आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत असतो, जे काही आपलं प्रपंचातलं गाऱ्हाणं असेल ते सांगत असतो, ते शांत चित्तानं देव ऐकून घेत असतात। त्याच्या वकुबानुसार ज्याची वेळ असेल ती गोष्ट ती आपल्याला प्रदान करतात, ज्याची वेळ नसेल त्याच्यासाठी थोडं थांबण्याचं धारिष्ट्य आपल्याला देतात। आणि आपण इथे एक श्लोक म्हणतो, सगळ्यांना आपली लक्षात असेल, मनी इच्छिले मोरया देता आहे, असा त्या श्लोकाचा जो शेवट आहे। तर मनी इच्छिले म्हणजे कुणाच्या मनात आलेलं, हा फार कळीचा मुद्दा आहे। आपण खूप आपल्या अज्ञानामध्ये माझ्या मनात आलेली इच्छा मोरयाने द्यावी अशी आपल्याला आस असते, आणि त्यामुळं आपण वेगवेगळ्या आपल्या इच्छा देवासमोर व्यक्त करत असतो। म्हणून मी मगाशी म्हटलं की वेळ आली असेल तर ती इच्छा होते, आणि वेळ आलेली नसेल तर ती वेळ येईपर्यंत थांबण्याची जी काही वाट बघण्याची जी वृत्ती आहे ती देव आपल्याला तेवढी कृपा करतात आपल्याला वाट बघायला। पण मन कोणाचं म्हणतो, आपण आपल्या मनानं काय मागू? आपलं मन किती मर्यादित आहे, म्हणजे खरं मन मर्यादित नाहीये बरं, पण आपल्या ज्या सवयी आहेत लहानपणापासून मोठं होईपर्यंत आपण अनेकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ऐकून त्या आपल्या मनावर बिंबवल्या जातात, आपल्याकडून कळत नकळत या गोष्टी होतात, आणि त्यामुळं आपल्या मनाला मर्यादेची सवय लागते। आणि आपण पालखी मिळवताना जी ललकारी दिली ती ललकारी आहे अनंत कोटी ब्रह्मांड नाही। मग अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे किती, त्याला मर्यादा आहे का काही? तिला जर तिथे जर मर्यादा नसेल तर त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं मन आहे की आला काय मर्यादा असेल, जो स्वतःच मर्यादेच्या पलीकडचा आहे, अमर्याद आहे, अमेय असं गणपतीचं नाव आहे, म्हणजे जो मोजता येऊ शकत नाही ज्याला, असा मोजमाप ज्याचं काहीच मोजमाप नाही असा म्हणजे अमेय। अशा गणपतीचं मन पण अमेयच असणार, अशा गणपतीचं मन पण निस्सीम असणार, ज्याला कोणतीही सीमा नाही असं असणार। आणि त्या मनानं इच्छिलं ते मोरया देत आहे, अशी इथे मेघ आहे। लक्षात आपण आपल्या मर्यादित बुद्धीनं त्याचा जर अर्थ लावला की माझ्या मनात जे आहे तो ते देईल, तर तो देतो बरं का, असं देत नाही असं नाही होत। पण एका वैद्यांची कथा मी एका प्रवचनात ऐकली होती। तर वैद्य बुवा काय करायचे, रोग्याला जे पथ्यकर आहे ना, कसं होतं, आजार असला की पथ्याचं जास्त खावंसं वाटतं, म्हणजे दही खायचं नाही असं सांगितलं की दही जास्त खावंसं वाटतं। तर ते जे वैद्य बुवा होते ते मुद्दाम दह्यातनं औषध द्यायचे,
की हे औषध दह्यातनं घ्या. आणि आजूबाजूच्या लोकांना असं वाटायचं की काय वेळ लागले का या वैद्याला, दही खरं ह्या आजारात खाऊ नये म्हणतात आणि हा दह्यातून औषध येतोय. तर त्या वैद्याने त्याचं कारण सांगितलं की म्हणाले मला कल्पना आहे, पण माझं जे औषध आहे ना ते औषध एकदा जरी दह्यातनं घेतलं तरी पुढच्या वेळेला पुढच्या औषधाची जेव्हा वेळ येईल तेव्हा तो माणूस म्हणेल दह्यातनं नको मी नुसतं घेतो, त्याला दही खायची इच्छा होणार नाही. तसं आपल्या इच्छेचं जेव्हा देव देतो तेव्हा तो प्रसन्न आहे हा त्याचा अर्थ नक्की काढावा. कारण त्याच्यामुळं आपलं देवाच्या प्रती असलेलं प्रेम अजून दृढ व्हायला मदत होते, आपली देवाप्रती असलेली श्रद्धा अजून दृढ व्हायला मदत होते. पण म्हणजे तो प्रत्येक वेळेला माझ्या इच्छेत जे आहे तो देतो असा कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये. त्यापेक्षा मी आत्ता थोड्या वेळापूर्वीचे बोललो तसं जर लक्षात ठेवून जर ती प्रार्थना केली की देवा तुझ्या इच्छेचं जे आहे ते तुम्हाला दे, मी काय मागून मागणार आहे, छोटीच गोष्ट मागणार माझ्या मर्यादित मनाच्या हिशोबाने. तुझं मन अमर्याद आहे ना, तुला माझं कल्याण कशात आहे ते कळतंय ना, मग देवा तुझ्या मनात जे आहे ते मला, त्या अर्थानं मनी इच्छिले मोरया देत नाही, तुझ्या मनात जे आहे ते मला. आणि स्वामींचं ते एक हे आहे ना, निशंक हो निर्भय हो मनारे, त्याच्यामध्ये एक तो हे आहे बघा, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामींच्या पंचप्राणांबद्दल सगळ्यांना पाठ आहे. तर त्यातलं नाम हे फार 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 महत्वाचं. विभूती म्हणजे अंगारा, तो इथे पण आहे, तो आपला अंगारात लावला की आपल्याला एक प्रकारचं बळ येतं. आपल्याला समजा बाहेर चाललोय घरातनं, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून निघालंय, अरे अंगारा लावू देवाचा आणि मोठा काय गुलकुला आणि मोठा काय हो त्याच्यामध्ये, तो एक सिम्बॉल आहे, एक काय म्हणतात लक्षण आहे फक्त. ते लावल्यानंतर तुम्हाला देव आपल्या जवळ आहे असं वाटतं. म्हणजे देवाच्या आपल्या ज्याला सामिप्य म्हणतात, म्हणजे देवाची एक द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधलेल्या त्या 4 मुक्तीपैकी एक समीपता मुक्ती. तर त्या समीपतेचं एक काहीतरी लक्षण आहे, विभूती आहे. नमन नाम तीर्थ, देवाचं तीर्थ असेल तर ही अशी गोष्ट आहे, अशी साधना आहे की जी दिसते आपल्याला. आणि त्यामुळं आपल्या मगाशी जसं म्हणलं की मन आपलं खूपच मर्यादित आहे. त्यामुळं विभूती लावल्याशिवाय ते माझ्याजवळ आहेत स्वामी किंवा माझ्याजवळ देव आहे असं वाटत नाही आपल्याला, म्हणून ती आपली सोय केलेली आहे देव. तीर्थ घेतल्याशिवाय वाटत नाही की अरे काहीतरी आज चांगलं आहे, माझा आजचा दिवस चांगला जाणार आहे असं वाटत नाही. ते आपल्या मनाची मर्यादा आहे, त्याच्यासाठी ती सोय. पण त्यातलं एक फार महत्वाची गोष्ट आहे नाम आणि ध्यान. ध्यान थोडी पुढची गोष्ट आहे, म्हणून मी नामाबद्दल परत सांगतो की कसं आहे ते नाम. ते सूक्ष्म पण आहे, अतिसूक्ष्म पण आहे, आणि तुम्ही ते मुखाने घेऊ शकता, प्रकट ऐकू शकता, त्यामुळं ते स्थूल पण आहे. त्यामुळं फार वेगळं आहे ना. त्यामुळं त्या 5 अमृतापैकी या एका अमृताची जरी गोडी लागली आणि या एका अमृताची आपल्याला जर सवय लागली तर आपला जन्म अक्षरशः त्यानं सार्थकी होणार. हे देवांचे आपण जे सगळे उत्सव करतो त्याच्या मागची सगळ्यात महत्वाची प्रेरणा जर काय असेल किंवा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा हेतू जर काय असेल तर देवा मला तुझा विसर पडू नये. मी या मागातल्या उत्सवाला आलो, मग थेट भाद्रपदातल्या उत्सवाला, किंवा माझ्यासारखा पुण्यातला माणूस असेल त्याला भाद्रपदात यायला जमत नाही, तो थेट वर्षभरानं माघात जर येणार असेल आणि तेव्हाच जर फक्त देवाची आठवण काढणार असेल तर काही अर्थ नाही. मग या उत्सव करण्याला माझ्या काही अर्थ नाही. मग काय मी घेऊन जाणार आहे इथून आज जाताना, तर मला तुझं सामिप्य, तू सतत माझ्या बरोबर आहेस, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. मला वाटते मी पुण्यात आलो, पुढची ओळ आहे चालविसी हाती धरून. तो चालवणार आहे म्हणून, त्याची इच्छा होती म्हणून तुम्ही सगळे इथे आहात. तुम्ही अजिबात
आपण सगळ्यांनीच, तुम्ही असं म्हणणं माझंही चुकीचं आहे, आपण सगळ्यांनी असा विचार अजिबात करता कामा नये की माझं काहीतरी होतं, माझं काहीतरी कर्तृत्व आहे म्हणून तिथे आलं. अजिबात नाही. त्याची इच्छा नसली तर हे शक्य झालं नसतं, अनंत अडचणी येऊ शकल्या असतात. जसा तो विनायक त्याचं नाव आहे, विनायक म्हणजे विशेषण नायक आहे, म्हणजे जो सगळ्या विशेष गोष्टींचा नायक आहे. आणि जो विघ्न कर अशा अर्थानं सुद्धा विनायक गण मानलेले आहे. त्यामुळं भक्ताला रक्षण करायचं असेल भक्ताचं, तर तो भक्तांना जे भक्तांशी ज्यांचं शत्रुत्व आहे किंवा भक्तांच्या वाटेच्या आड जे येणार आहे त्यांच्या वाटेत तो विघ्न आणणार, भक्ताला सुखरूप घेऊन येणार आहे. पण ते सगळं त्याच्या इच्छेनं होत आहे. त्याची आठवण कायम राहावी म्हणून बाबा मला काय दे इथून जाताना, मला प्रसाद, नामाचा प्रसाद दे, तुझं नाम घ्यायची बुद्धी मला कायम होऊ दे, एवढं मागायचं. आणि त्याचं नाम घेत घेत मनात साठवत, त्याचं रूप मनात साठवत इथून निघून जायचं. त्याच्यामध्ये या उत्सवाची आपल्यासाठी खऱ्या अर्थानं सांगत आहे. मी आता थोडं नामस्मरण सांगतो गणपतीचं, माझ्या बाजून तुम्ही थोडा वेळ म्हणा. आपण नामस्मरण करू, फुलं उधळून आपण आरती करू आणि मग प्रसाद घेऊ. मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, मोरया मोरेश्वर महाराज, 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 मंगलमूर्ती मोरया. तुला कधी उधळायची किंवा चिंतामणीस शरणागत शीघ्र झाले, त्याचे कृतांत कलिकाल करील का. चिंतामणी, पुन्हा मगाशी जो मनी इच्छिले शब्द होता, चिंतामणी या शब्दाचा अर्थ तोच आहे ना, जे चिंतील, जे मनामध्ये इच्छिलं ते देणारा म्हणी. आता इथे सुद्धा मगाचा मनी इच्छिलेचा अर्थ लावून तुम्ही अर्थाचा बोध घ्या. या चिंतामणीस शरणागत शीघ्र झाले, मोऱ्या गोसावींची रचना आहे, महासाधू म्हणतात तिला. चिंतामणीस शरणागत शीघ्र झाले, त्याचे कृतांत कलिकाल कलियुग काल. आपल्याला सगळ्यांना जर भीती कशाची असेल तर कृतांत कलिकाल म्हणजे काळाची, यमाची भीती. चिंतामणीला शरण गेल्यानंतर
काय विश्वास आहे बघा, भक्ताचा विश्वास कसा आहे की तू फक्त त्याला शरण जा आणि मग विश्वास वाढत की काही शक्य नाही माझं वाईट होणं, वाकडं होणं, कृतांत कलिकाल जरी आला तरी माझं काही होऊ शकत नाही, माझं काही वाकडं करू शकत नाही. भक्ताच्या मनामध्ये अशी दृढ भावना आपल्या स्वतःच्या भक्तीबद्दल पाहिजे. चिंतामणीस शरणागत शीघ्र जाय, त्याचे कृतांत कलिकाल करील काय. का असं म्हणतात? विघ्नेश रक्षित असे निज सेवकासे. मगाशी सांगितलं विनायक विघ्नकर, तो कसा रक्षण करतो? विघ्न असं गणपतीचं नाव. म्हणजे भक्ताच्या वाटेत जी विघ्न येतात त्या विघ्नांना जो विघ्नकर आहे असा तो विघ्नेश रक्षित असे निज सेवकासे आणि दोसा विनंदन म्हणे भज मंगलासी. 19 श्लोकांचं मोठं काव्य आहे, सगळं आपण बोलू शकत नाही आता, पण या कृतांत कलिकालाचं भय नाहीच व्हावं म्हणून मोऱ्या गोसावींनी काय सांगितलंय? भज मंगलासी. आपण अजून एक छोटासा मी जप सांगतो, नामजप, तो करूया. तो झाल्यानंतर जयघोष करून फुलं उधळूया आणि मग आरती करूया. गजानना 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 सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना जय जय गजानना जय जय गजानना हे गजानना 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 सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना जय जय गजानना जय जय गजानना सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना जय जय गजानना जय जय गजानना हे गजानना 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 सुखवाया यमयातना सुखवाया यमयातना जय जय गजानना 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 सगळ्यांनी फुलं उधळूया. मंगलमूर्ती पंखा बंद करा.